वीर बजरंग चषक 2024 शानदार पर्व आज चौथी रात्र। चौथ्या रात्रीतील तुम्ही पाहताय पहिला राऊंडचा अंतिम सामना अर्थात एका बाजूला ओम नर्मदेश्वर क्रिकेट क्लब किरवली आणि त्याला फाईट करेल उंबार्डे संघ। आई गावदेवी उंबार्डे बनाम ओम नर्मदेश्वर क्रिकेट क्लब किरवली। बहुत बड़ा मुकाबला, पिछला मुकाबला रहा और इस मुकाबले की बात करेंगे तो ये मुकाबला भी बेहतरीन होगा। कहीं मत जाना दर्शक, क्योंकि ये बेहतरीन प्रतियोगिता आप देख रहे हैं। वीर बजरंग ट्रॉफी 2024 का शानदार पर्व। दोनों टीम को शुभकामना देंगे। विश ऑल द बेस्ट बोथ द टीम। शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट। चला तर जाऊया मैदानावरती। दोन्ही संघाला शुभेच्छा दिल्यात आणि आता मॅच स्टार्ट होईल। ॲज ओपनर सलामीवीर उंबार्डे टीम कडनं सलामीसाठी येतात दोन विस्फोटक खेळाडू युगम आणि चिराग। याच दरम्यान सन्माननीय नवनाथजी गायकर साहेब या स्पर्धेचा घर बसल्या ऑनलाईन आनंद घेतात। त्यांचं देखील वीर बजरंग शिरडोन चषकामध्ये सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत। पहिला बॉल अगदी चांगला पडल्यानंतर ते फलंदाज त्याला बीट करतोय। पहिलं षटक फेकत असताना पॉवर प्ले मध्ये मंगेश पाटील। सेकंड वरती उगम सेलार, चिराग भोईर हे दोन विस्फोटक खेळाडू सलामीसाठी आलेत उंबार्डे टीम साठी। एका बाजूला गावदेवी उंबार्डे टीम, दुसऱ्या बाजूला ओम नर्मदेश्वर क्रिकेट क्लब किरवली। हे दोन बलाढ्य संघ तुम्ही पाहतात। पहिल्या राऊंडचा अंतिम लढत, यानंतर सेकंड राऊंडची लढत होईल दोन टीम मध्ये। जनमान निलजे विरुद्ध गौरी पाणाहाट संघ पाहायला मिळेल नेक्स्ट लढतीमध्ये। बॉल चांगला पॉइंटच्या डोक्यावरनं अगदी गोळीच्या वेगानं दन 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 करत चाललाय। बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 रन। आठवण सागर करून दिली, कारण हल्दीमध्ये हा डान्स संगीत लागलं की अगदी जमिनीवरती झोपून डान्स करायचा। बॉल चांगला शॉर्ट लेगला खेळाडू आहे, परंतु एक रन त्या ठिकाणी कंप्लीट। रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे टीमची। टोटल 5 वरती अगदी चांगली स्पर्धा पाहायला मिळते तुम्हाला। 5 रात्र चालणारी क्रिकेटची स्पर्धा आज चौथ्या रात्रीमध्ये तुम्ही पाहतायत। अगदी कौतुक करायला हवं सर्व आयोजन कमिटीचं। त्यांनी केलेली मेहनत, त्यांची जिद्द चिकाटी आज सफल झाली। खरं तर आपण पाहतोय चौथ्या रात्रीमध्ये उद्या विनिंग संघ नक्कीच खेळतील या स्पर्धेमध्ये। टॉप 4 आणि टॉप 3 चे संघ। अगदी चांगला बॉल पडल्यानंतर मात्र ऑफस्टंपच्या बाहेर पंच रतन मानेरकर सर आम्हाला सांगतात की बॉल वाईट आहे। वाईटच्या मदतीने टीमची टोटल एक्स्ट्रा स्वरूपात 6 धावसंख्या होती। मंगेश पाटील एक आक्रमक गोलंदाज आहे। अर्धी आपण पाहिले तर तलोजा परिसरातला पनवेल मधला खेळाडू। बॉल चांगला गुडलेन वरती पडल्यानंतर डीप राहिलाय। डॉट बॉलची समाप्ती। धावसंख्या 6 वरती पहिलं षटक मार्गस्थ असताना पॉवर प्लेचं पहिल्या षटकामध्ये दमदार सुरुवात मंगेशने केली, परंतु हा चेंडू ऑन साइडला लॉंग ऑन रिझन मध्ये जोपर्यंत चेंडू फील्ड होईल तोपर्यंत दुसरी धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली। रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे। 2 धावेने संघ पोहोचतो 8 वरती। या खेळपट्टीवरती काल धावा बनताना पाहिल्या, परंतु काल आणि आज धावा जास्त होत नाही। एक 40+ संघ होता ज्यानं पहिल्या मॅच मध्ये 80 धावा ठोकल्या होत्या। त्यानंतर तुम्हाला स्कोर 50च्या आतमध्ये पाहायला मिळाला। आणि नक्कीच मागच्या मॅच मध्ये देखील पाहिलं तुम्ही 46 धावा केल्या पापडीच्या पाड्या संघानं। माताडी संघाने 47 धावा चेस केल्या। त्याच्या अगोदर 48 धावा केल्या होत्या गौरीपाडा संघानं, त्या डिफेन्स केल्या। बॉल चांगला शॉर्ट लेगला खेळाडू जोपर्यंत फील्ड करेल एक सिंगल आली। सिंगलच्या मदतीने टीमची टोटल तुम्ही स्कोरबोर्ड होती 9 धावा पाहतायत। त्याच्या अगोदरची मॅच तुम्ही आज या रेग्युलर टीमची पहिली मॅच पाहिली तर केवळ दावडी संघाने 40 केल्या होत्या। म्हणजे 50च्या आतमधला स्कोर तुम्हाला आता या रेग्युलर टीम मध्ये पाहायला मिळाला। खेळपट्टी खूप फास्ट आहे।
गोलंदाजाला जास्त अनुकूल ठरली आणि आजच्या रात्रीमध्ये देखील गोलंदाजांचं वर्चस्व राहिलंय. चला स्पीडअप करा केरबली संघ, कारण 4 षटक तुम्हाला 20 मिनिटांचा टायमिंग आहे आणि टाइम समाप्त झाला तर नक्कीच तुम्हाला एक फिल्डर सर्कलमध्ये लावावं लागेल. हा सध्याचा चालू नियम खरं तर तुम्ही पाहिला, अगदी योग्य डिसिजन घेतलाय. 4 षटक 20 मिनिटं जर कंप्लीट झाली नाही तर त्या संघाला पॅनल्टी भुगतावी लागते, अर्थात तुम्हाला एक फिल्डर सर्कलमध्ये लावावं लागतंय. बघा 4 मिनिटांमध्ये आमचे स्कोरर आम्हाला सांगतात की षटक कंप्लीट केलेत, परंतु सर थोडं स्पीडअप करा, वेळेला महत्त्व द्या. कारण आम्ही नेहमी सांगतो ना की वेळेची किंमत ही तुम्ही नेहमी वर्तमानपत्राला विचारा. जो सकाळी 5 रुपयाला असतो तो रात्री रद्दीमध्ये 5 रुपये किलोने विकला जातोय. सांगायचे तात्पर्य एवढंच, जिंदगी मौके कम धोके ज्यादा देती है. उगम सेलार, चिराग भोईर तुम्ही मैदानावरती पाहतायत ॲज म्हणून आलेत. सुरुवात तर चांगली मी म्हणेन, कारण 9ची सरासरी जरी मेंटेन केली तरी 45-50चं टार्गेट सेट होईल. परंतु पहिला पॉवर प्ले मध्ये 9 रन्स आल्या. आता सेकंड ओव्हर फेकण्यासाठी गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आविष्कार पाटील. चला थोडा स्पीडअप करा. सेकंड पॉवर प्ले 3 खेळाडू बाउंड्रीवरती, ऑफ साईडला 1, ऑन साईडला 2. परंतु पहिला बॉल पडल्यानंतर अगदी वेगानं वाईट यॉर्कर, फलंदाज फक्त बॉलकडे आशाभूत नजरेनं पाहत राहिले आणि बॉल आला डॉट. डॉटची समाप्ती. टीमची टोटल तुम्ही पाहतायत ते केवळ 9 या धावसंख्येवरती. लॉंग ऑफ लेग खेळाडू तुम्ही पाहतात, ऑन साईडला लॉंग ऑन खेळाडू आहे, मिड विकेट मध्ये खेळाडू तुम्ही पाहतायत. सर्कल मध्ये तुम्हाला पाहायला मिळते पॉइंट, त्यानंतर बॅकवर्ड पॉइंट, फ्लाय स्लिप, लेग स्लिप आणि शॉर्ट बॅकवर्ड स्कोर लेग, मिड ऑफ हे खेळाडू मैदानावरती आहेत. सेली पॉइंट रिझनला त्या ठिकाणी सिंगल आली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 10 वरती. याच दरम्यान आपण पाहिलं तर महेश शेठ पाटील शिरडोन यांचं इथे शुभ आगमन झालेलं. वेलकम, आपलं सहर्ष मनापूर्वक हार्दिक स्वागत. उद्योजक समाजसेवक शिरडोनचे महेश शेठ पाटील यांचं शुभ आगमन झालं. वेलकम, आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. सर्व पाहुण्यांचं देखील स्वागत, त्याचबरोबर आमच्या सर्व लाडक्याकडे रसिकांचं देखील स्वागत. बरेच सारे प्रेक्षक ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून आम्हाला जॉईन झालेत, त्यांचं देखील स्वागत. आविष्कारला सलगच्या 3 विकेट म्हणजे विकेट हॅट्रिक साठी तब्बल रोख रक्कम सुभाष नाना पाटील यांच्या वतीनं 1000 रुपयांचं कॅश प्राइज. बॉल चांगला, पुन्हा एकदा वाईट यॉर्कर. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापर केला इथे आविष्कार पाटीलनं. आविष्कारनं पूर्णपणे रोख लावली या मॅच मध्ये. चांगले षटक त्यानं फेकले. 3 बॉल मध्ये 1 रन्स त्यानं दिली. 2 त्यानं बॉल डॉट फेकलेत. लाईन त्याची भरपूर चांगली. त्यानं पाहिलं की ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल त्यानं अगदी परफेक्ट फेकलाय. त्याची लेंथ बघा, त्याचा टप्पा बघा, नियंत्रित टप्प्यानं आतापर्यंत त्यानं गोलंदाजी केली आहे. कौतुक करेल आविष्कार पाटीलचं. खूप चांगला मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. बॉल चांगला ऑन साईडला फ्लिक करतोय, फिल्डर होते परंतु खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचं सिग्नल येणं बाकी आहे. 4 रन. तर सिरडोन गावचे भूषण शेठ यांचं देखील आगमन झालंय. वेलकम, आपलं स्वागत. बॉल चांगला, विकेटच्या मागे 1 रन. फ्लाय स्लिपला बॉल फील्ड झाल्याने दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होता, नकार दिला. रन्स आली 1 सिंगलच्या मदतीनं. टीम टोटल स्कोर बढवते आमचे स्कोर सांगतायत 17 रन, 17 धाबा स्कोर बढवती. षटक क्रमांक तुम्ही पाहिले या ठिकाणी दुसरं. पॉवर सर्कल आविष्कार पाडेचं षटक तुम्ही पाहिलं, त्यामध्ये आल्या त्या 8, 17 धाबा स्कोर बोर्ड होती. पहिल्या ओव्हरमध्ये 9 होत्या आणि या ओव्हरमध्ये 8 आल्या. टोटल झाले 17 धाबा. एक सिंगलच्या मदतीने टीमची टोटल धावपळकावरती 18. पहिल्या ओव्हरमध्ये 9 आल्या, या ओव्हरमध्ये 9 आल्या. टोटल स्कोर जर तुम्ही पाहिलं तरी ते 1 सिंगल आली लास्ट बॉलवरती. टोटल झाली 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 18 धाबा. करण कालन आपण संपर्क साधा आयोजन कमिटीशी.
बघा स्मॉल मिस्टेक दिलगिरी व्यक्त करे आमच्या स्कोरच्या वतीनं थोडीशी मिस्टेक झाली. 16 रन झाल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 9 होत्या, या ओव्हरमध्ये फक्त 7च धावा आल्यात, त्यामुळे रन्स येतील त्या ठिकाणी 16. नक्कीच दोन दोन स्कोर त्यासाठी आम्ही वापरलेत. एक चूक झाली तर दुसरा सुधारू शकते. आता तेच झालं की थोडीशी स्मॉल मिस्टेक प्लस मायनसचं जे गणित आहे थोडंसं बिघडलं, परंतु आता व्यवस्थित झाले. 16 धाबा स्कोर बोर्डवरती 8.00 ही सरासरी गाठत असताना रन्स आल्या त्या 16. गोलंदाज तयार. ओव्हर नंबर 3 फेकण्यासाठी सज्ज होतोय मच्छिंद्र पाटील. पहिलाच बॉल इथे प्लेड ऑन. चिराग भोईर बाद झालाय मैदानावरती. जण मच्छिंद्र पाटीलच्या बॉलवरती प्लेड ऑन झालाय. पहिला धक्का उंबारडे टीमला. आई गावदेवी उंबारडे टीम टोटल 1 गडी बाद 16. टोटल स्कोर झालेत 16 रन्स. 2 षटकं तुम्ही पाहिली. त्यानंतर षटक क्रमांक 3 मच्छिंद्र पाटील आला, त्यानं पहिल्या बॉलवरती विकेट प्राप्त केली. टोटल स्कोर आमचे स्कोर सांगतात 16 धाबा. गडी बाद झाला पहिला. चांगला चेंडू हलक्या त्यानं क्लिक केलं, फक्त चेंडूला ऑन साइडला स्क्रीनच्या समोर 1 रन्स आली. सिंगलला टोटल चांगली पाहायला मिळणार नाही, कारण सिंगलने तुम्ही मोठी धावसंख्या उभारू शकत नाहीयेत. तुम्हाला चौका षटकार प्रति ओव्हरमध्ये 1-2 तरी प्राप्त करावे लागतील. टोटल 17 धाबा. बॉल फेकले गेले तिकून आतापर्यंत 14 बॉल आणि धाबा आले ते केवळ स्कोरबोर्डवरती 17 धाबा 14 बॉल मध्ये. बॉल चांगला इन स्विंग होतोय, परंतु ऑप्शनच्या बाहेर जास्त गेला आणि पंचांनी सांगितलं की बॉल वाईट आहे. एक अतिरिक्त रन्स त्या ठिकाणी प्राप्त होईल टीम आई गावदेवी उंबरडे टीमला. टोटल झाली ती 1 गडी बाद 18. पहिला राऊंडचा अंतिम लढत तुम्ही पाहतायत. यानंतर होईल सेकंड राऊंडची लढत. टीम जानुमान निळजे विरुद्ध गौरीपाडा. दोन्ही कॅप्टनला इन्व्हाइट करेल. पहिला कॉल देतोय की आपण टॉससाठी या. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केलं जाईल, ह्या गोष्टीची नोंद दोन्ही टीमनं घ्यायची आहे. आणि सेकंड राऊंडची लढत जी 4 षटकांची होणार आहे. बॉल चांगला समोर घेतात. पुन्हा एकदा ऑन साइडला एक सिंगल तर प्राप्त होते. डबल साठी नकार दिला आणि एक सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 19 सिंगल डबलला प्राधान्य दिलं. सिंगल डबलच्या माध्यमातून हा संघ वाटचाल करतोय मोठ्या धावसंख्येकडे, परंतु मी तर सांगेल की मोठी धावसंख्या उभारायची असेल तर तुम्हाला चौकार षटकार जास्त प्राप्त करावे लागतील. सेकंडला खेळाडू भूषण जाधवचा रिव्हर्स शॉट. अगदी चांगला फटका. कोणताच खेळाडू त्या क्षेत्रामध्ये नाहीये आणि चेंडू चाललाय बॅकवर्ड पॉइंट सीमारेखेच्या बाद 4 रन. टोटल स्कोर जर पाहिला तर आता 23 वरती. आत्ताच चर्चा केली की मोठ्या फटक्यांची नितांत आवश्यकता आहे. चौकार किंवा षटकार प्रति षटकामध्ये येणं फार गरजेचं आणि त्यानंतर तुम्ही पाहिलं चौकार ठोकलाय भूषणनं मैदानावरती. भूषण जाधव पुन्हा एकदा कट करायचा होता. बॉल पडल्यानंतर थोडासा टॉस झाला. फलंदाजाला बीट करतोय आणि डॉट चेंडूची समाप्ती. रणसंख्या 23. तर याच दरम्यान आमचे उंबारली गावचे एक सर्वोत्कृष्ट खेळाडू सध्या ते 40+ मध्ये खेळत आहेत, अर्थात सचिन भोईर यांचं आगमन झालंय. विनंती करत त्यांना की आपण
व्यासपीठावरती हवं. सचिन दादा या, आपल्या स्पर्धेच्या वतीनं मी हार्दिक स्वागत करतोय. बॉल चांगला पुन्हा एकदा ऑफ साईडला एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, परंतु बॉल उचलून फेक करतील. वेळ मिळाला 2 धावेचा आणि 2 धावा एकवटले गेलेत. 2 धावेने टीमची टोटल 3 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 25 धावा. तुम्ही पाहता स्क्रीनवरती अर्धचंद्र तुम्ही पाहिलं. खरं तर MTC ओम साई MTC कॅमेरामॅनचं कौतुक करायला हवं. अगदी क्लॅरिटी बघा तुम्ही, क्वालिटी क्लॅरिटी खूप छान, खूप चांगलं दृश्य अगदी तुम्हाला दर्शन दिलंय. चंद्राचं दर्शन झालंय. खरं तर बरेच सारे प्रेक्षक ऑनलाईन आहेत. स्वागत आहे सगळ्यांचं. 25 धावा आल्यात टोटल स्कोरबोर्ड होती. ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये रोशन पराड जे MTCचे ऑनर आहेत, सागर पराड, त्यांचं देखील कौतुक. मिस्टर MTC म्हणून ज्याला पुकारले जाते, आणि त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम, कॅमेरामॅनचं कौतुक करायला हवं. त्यांची ओमकार कालोखे, त्यानंतर आदित्य ठाकरे, भावेश ठाकरे आणि नीरज फराड, हे सर्व कॅमेरामॅन, रंगा बिल्ला, सगळ्यांचं आपण करू स्वागत. टोटल झाली 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 25. चला किरवली टीम, जास्त वेळ घेऊ नका प्लीज. बघा टायमिंग सेट केलं, त्यामुळे टायमिंग जर समाप्त झालं तर मग तुम्हाला 5 फिल्डरातनं 1 फिल्डर सर्कलमध्ये लावावं लागेल. ह्या गोष्टीची नोंद किरवली टीमने घ्यायची आहे. टीम टोटल 25 धावा, 1 गडी बाद झालाय. धावपळकावरती धावा तुम्ही पाहतायत. पहिलं सत्र सुरू असताना आज बरेच सारे प्रेक्षक तुम्ही ग्राउंडवरती पाहतायत. बरेच सारे प्रेक्षक जे ऑनलाईन देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. खरं तर उद्या सुपर संडे, त्यामुळे प्रेक्षकांनी निवडले क्रिकेटचं ग्राउंड, कारण आज जरी रात्रभर आपण एन्जॉयमेंट केला तरी सकाळी आरामात उठू शकतो. आणि खरं तर त्यांचं आपण स्वागत करूया. बघा 17 मिनिटं ऑलरेडी झालेत. आम्हाला सूचना दिली आहे शेवटची 3 मिनिटं, 3 मिनिटांमध्ये षटक झालं नाही तर मग तुम्हाला 1 फिल्डर आतमध्ये लावावं लागेल. टीम टोटल स्कोरबोर्ड होती. टोटल स्कोरबोर्ड होती धावा आमचे स्कोरर सांगतात. टीम टोटल स्कोर आमचे स्कोरर सांगतात. सिंगल आली, त्यानंतर 1 सिंगल अजून ऍड होती. टोटल स्कोर आमचे स्कोर सांगतात 27 धावा. 27 ओव्हर नंबर तुम्ही 4 पाहतात. आविष्कार पाटील ज्यानं पहिलं स्पेल चांगलं फेकलं, त्यानंतर पुन्हा एकदा सेकंड स्पेलसाठी त्याला बोलवलं गेलं. सेकंड स्पेल तुम्ही पाहिलं, 2 बॉल त्याने 2 धावा खर्च केल्या. पहिल्या स्पेलमध्ये त्यानं फक्त 7 धावा दिल्या. चांगला बॉल पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट ऑन साइडला मिड विकेट मध्ये 1 सिंगल प्राप्त होते. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल धावपळकावरती 28. कौतुक करेल आविष्कार पाटीलचं, ज्यानं चांगलं षटक हाताळलंय. पहिल्या स्पेल मध्ये त्यानं केवळ 7 धावा दिल्या. जे सेकंड पॉवर प्ले होतं आणि पॉवर प्ले मध्ये आविष्कारनं केलेलं षटक खूप चांगलं राहिलं खरं तर टीम किरवलीसाठी. आणि आता सेकंड स्पेल फेकतो 4थ्या षटकामध्ये. चांगला बॉल, डायरेक्ट हिट, परंतु इथं आता चेक करावं लागेल 3ऱ्या पंचानं की हा खेळाडू पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय की नाही. आता हे पाहायचे 3रे पंच आमच्या सोबत जॉईन होतील.
आउट. OUT बॅट्समॅन आउट. ऑलरेडी तोच बाहेर आला था, कारण फार दूर राहिला. गुड डिसिजन. आमची कमिटी आमच्या सोबत आहे. तिसरे पंच आउट दिलाय आणि फलंदाज बाद झालाय. न्यू बॅट्समॅन मैदानावरती विकास जाधव येतोय. बॅट्समॅन आउट झाला उगम सेलार, ज्यानं 13 धावेचं योगदान आपल्या टीमसाठी दिला, तो बाद झाला. 28 वरती दुसरा धक्का लागलाय. सलामी जोडी आता मैदानाच्या बाहेर झाली आणि आता न्यू बॅट्समॅन मैदानावरती ऍड झालाय विकास जाधव. बॉल चांगला पडल्यानंतर अगदी वेगानं फलंदाजाला बीट करतोय. आविष्कार पाटीलला का सेकंड स्पेअर दिला याचं उत्तर त्याने दिलंय, कारण पहिल्या स्पेअर मध्ये त्याने पॉवर प्ले मध्ये 7 धावा दिल्या आणि आता 4 मध्ये अवघ्या त्याने 3 धावा खर्च केल्यात. व्हेरी गुड बॉलिंग फ्रॉम आविष्कार पाटील. बॉल फेकलेत त्यानं 5 ऑलरेडी. शेवटचा अंतिम बॉल. अजून एक चांगला बॉल LBW आणि पायचीत घोषित केलाय. दुसऱ्या स्पेल मध्ये शेवटच्या अंतिम बॉल वरती त्याला विकेट प्राप्त झाली आणि अशा प्रकारे त्याने 2 स्पेल फेकले. धावा दिले 10 आणि गडी बाद केलेत त्याने 1. तर इथे 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. टीम टोटल 28. एक सिंगल अजून प्राप्त केली. 4थं षटक समाप्त झाले. 5वं षटक संकेत गायकर आले. ओव्हर नंबर तुम्ही पाहता अंतिम फेकण्यासाठी. चला नेक्स्ट मॅच साठी दोन्ही कॅप्टन या जॉईंट व्हा, कारण इनिंग ब्रेक मध्ये आम्ही टॉस करणार आहोत. टीम जय हनुमान निळजे विरुद्ध गौरीपाडा. गौरी शंकर गौरीपाडा या दोन टीम मध्ये होईल सेकंड राऊंडची लढत. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल, परंतु बॉल चांगला फटका देखील तेवढाच चांगला चालला. यावेळीच बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या बाहेर 4 रन. आणि नक्कीच जो संघ इथे वेळेवरती उपस्थित राहणार नाही त्या टीमला मात्र लगेचच पॅनलाइज केलं जाईल. बरोबर टीम 33 वरती पोहोचली. 4 बॉल शिल्लक आहेत. 4 बॉल मध्ये आक्रमकता सिद्ध करावी लागेल. संकेत गायकर वरती आक्रमण चढवलं. तसं अंतिम षटक जे डेट ओव्हर म्हटलं जातं आणि हाणामारी आता सुरू झाली आहे. चला अजून एक सिंगल त्या ठिकाणी प्राप्त झाली. टीम टोटल आमच्या स्कोर सांगतात 34 वरती. या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 2 संघ एकमेका विरुद्ध आहेत. एक पनवेल परिसरातला संघ ओम नर्मदेश्वर क्रिकेट क्लब किरवली आणि दुसऱ्या बाजूला संघ तुम्ही पाहतायत जो कल्याण परिसरातला संघ आहे आई गावदेवी उंबाडे.
गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅक मध्ये. पुन्हा एकदा स्विच इट. पॉइंटला खेळाडू होते, बीट झालेत, रन्स तर मिळतील. साठी कॉल दिला आणि 2 धाबा कंप्लीट केले. तिसऱ्या धाब्याचा कॉल होता परंतु इथे नकार दिलाय. 2 धाबा मिळाल्या या बॉलवरती. टोटल स्कोर झाली स्कोरबोर्ड होती 36 धाबा. सिंगल डबलला प्राधान्य दिले परंतु माझ्या नक्कीच शेवटच्या 2 बॉलमध्ये एखादा तरी मोठा फटका अपेक्षित असेल, चौकार किंवा षटकार. कारण 40 प्लस जर स्कोर झाला तर नक्कीच फायटिंग टोटल म्हणून पाहायला मिळेल. आमचे मित्र धीरज दादा पाटील यांचं देखील आगमन झालंय. वेलकम धीरज दादा, आपलं स्वागत आहे. चांगला बॉल मिड विकेट रिजनला. 2 धावा आल्या या बॉलवरती. 2 धाब्यानं संघ पोहोचतोय 38-38 वरती. शेवटच्या षटकातील आता शेवटचा अंतिम बॉल असेल. चला गौरी शंकर गौरीपाडा टीम कॅप्टन शेवटचा पुकार आणि जय हनुमान निळजे टीम आपल्यासाठी शेवटचा पुकार आहे. निळजे टीम आलेले आहेत. गौरीपाडा टीमच्या कॅप्टनला इन्व्हाइट करेल टॉस साठी हवं आणि अंतिम बॉलला विकेट मिळाली आहे संकेत गायकरला. या ओव्हरमध्ये 10 रन्स आल्या, 1 विकेट मिळाली. पहिलं सत्र तुम्ही पाहिलं गावदेवी उंबाडे टीम ज्याने केलं 38 रन्स तर 39 धाब्याचं टार्गेट उभं केलंय ओम नर्मदेश्वर क्रिकेट क्लब किरवली टीम समोर. सोबत जॉईंट होते. टॉस केला जाईल परंतु इथे उंबाडे टीमने केलं 38 धाबा, 39 टार्गेट. सेकंड सत्रामध्ये आमच्या सोबत जॉईंट होतील. पुन्हा एकदा कॉमेंटर बॉक्स मध्ये येत आहेत करण कालन यांचा आवाज तुम्ही ऐकाल आणि टॉस करूया आपण. आदरणीय भालचंद्रजी पाटील साहेबांना विनंती करेन आपल्या शुभस्य टॉस करण्यात येईल. या आपण टॉस बॉक्स मध्ये गौरीशंकर गौरीपाडा विरुद्ध जय हनुमान निळजे. चौथी रजनी वीर बजरंग चषक 2024 शिरढोण आणि या चौथ्या रजनीचा दुसऱ्या फेरीतील पहिला सामना. इट इज अ कॉल टेल इट इज अ टॉस. गौरीपाडाने जिंकलेला आहे. मान्यवरांचा आभार. डिसिजन सांगा. शतरक्षण. न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. गौरीशंकर गौरीपाडाचा कॅप्टन टॉस जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय हनुमान निळजेच्या विरुद्ध त्यांनी घेतलेला आहे. पण कुठेही जाऊ नका. चौथ्या रजनीचा खेळ तुम्ही अनुभवतात. वीर बजरंग क्रिकेट संघ शिरडोन आयोजित वीर बजरंग चषक 2024 पहिल्या पर्वामध्ये आणि लगेचच आपण वळूयात ऑन गोइंग मॅचच्या दिशेने. इट्स सो टू कॉम बॉक्स. थँक्यू. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. शिरडोनचा आझाद मैदान आणि आझाद मैदानावरती सुरू असलेला क्रिकेटचा रणसंग्राम वीर बजरंग चषक 2024. चौथी रजनी आणि चौथ्या रजनीचा पहिल्या फेरीतील चौथा सामना ओम नर्मदेश्वर किरवली विरुद्ध गावदेवी उंबरड या दोन संघांदरम्यान.
पहिल्या डावामध्ये बनलेल्या आहेत त्या धावा 38 आणि 39चा चेस करण्यासाठी आघाडीची जोडी मंगेश आणि रोशन मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती आपण पाहत आहोत रोहित शेलार. ओ व्हेरी फास्ट बॉल, आत येतो त्या चेंडू. हाईट फॅक्टर इम्पॉर्टंट आहे. दॅट्स वॅम्पायरचा इशारा आलाय तो नॉट आउट. बॅट्समन सेफ आहे. मच्छिंद्रजी म्हात्रे साहेब आणि जगदीशजी म्हात्रे साहेब गौरीपाडा ज्यांचा आज वाढदिवस आहे. मी आमच्या दोन्ही या व्यक्तिमत्वांना विनंती करेन गौरीपाडाच्या की आपण मंचावरती या. आपलं मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत मंचावरती. आणि आपणास वाढदिवसाच्या आमच्या मॅनेजमेंट टीम कडून वीर बजरंग क्रिकेट संघ शिरडोन यांच्या वतीनं आमच्या कॉम्बॉक्सच्या वतीनं वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा. आई बाबांनी तुम्हाला उदंड आयुष्य देऊ, तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण हो ही तिच्या चरणी प्रार्थना असेल. ओ स्वीट हिट, स्वीपर कव्हर, सीमा पार, षटकार. झाला होता स्वतःला स्वीट्स करून सीमारेषेच्या बाहेर. शेलार वरती पहिला वार. ओ यावेळेला कॅच ड्रॉप झाली आहे. संधी रनआउटची गमवलेली आहे. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर समीर. जंप मारायची गरज नव्हती. अति उत्साही झालं ते. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला जरूर पाहायला मिळणार आहे. लेग स्टंपला बॉल होता, ग्लान्स केलं होतं. हा स्वीट हिट बेडल झाला आणि चेंडू स्वीपर कव्हरला सीमारेषेच्या बाहेर. 7 वरती धाव फलक आहे. मंगेशला पुढच्या चेंडूवरती जीवनदान मिळते. शेलार पुन्हा अवध विकेट. हार्ड लेंथ होता, संधी असेल. थर्ड मॅन उशिराने आलाय. तुम्हाला स्टार्ट घेणं फार गरजेचं असतं. क्रिकेटचे बेसिक्स या सर्व गोष्टी शिकवतात. स्टार्ट घेतला नव्हता थर्ड मॅनने, त्यामुळे फलंदाज सेफ आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला पूर्ण स्पष्टपणे पाहायला मिळेल. आत येत होता चेंडू, बॅटच्या वरती चढला, एलिव्हेट करता आलं नव्हतं आणि थर्ड मॅनने पहा लेट झाले ते, कारण स्टार्ट घेतला नव्हता त्यांनी. ऑन साइडला टर्न खेळायचा प्रयत्न, अपील स्ट्रॉंग, पुन्हा हाईट फॅक्टर. हा मॅक्सन आहे. शोल्डरचा खूप चांगला वापर करत असताना रोहित शेलार हाईट फॅक्टर बेनिफिट देतं. इथे ऑफ स्टंपचा बाहेर होता, दॅट्स आपण पाहतोय. 8 वरती धाव फलक. पहिल्या षटकाचा खेळ संपत 39चा पाठला करत असताना ओम नर्मदेश्वर किरवली. मिळाला, दररोज पाहायला मिळतो आणि या स्पर्धेचं आकर्षण आहे. शेवटच्या मॅच मध्ये तुम्हाला आगरी समालोचन ऐकायला मिळेल. निळजे संघाचे पुरस्कर्ते विलासजी पाटील साहेबांना मी विनंती करेन की आपण मंचावरती आपलं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. पॉइंटला फिल्डर तुम्हाला पाहायला मिळाला, सिंगल मिळते. दुसऱ्या षटकाच्या खेळाला सुरुवात झालेली आहे. दररोज आमचे रंगनाथ दादा आमच्या मंचावरती फार सुंदर नृत्य आविष्कार सादर करतात. रतनजी म्हात्रे जे शिरडोनचं, त्यांना विनंती आपण आमच्या मुख्य अतिथी मंचावर या. आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाज हार्दिक. स्विच हिटचा प्रयत्न, गॅप मध्ये बॉल आणि इथे मिळतील 4 धावा. डीप बॅकवर्ड पॉइंटला आउटफील्ड फास्ट आहे. सीमा पार, चौकार.
ज्यादा गुड रहेंगे. 13 धावा धावफलकावरती गमतीचा भाग. रघुनाथ दादांचा पुन्हा आभार. बॅक टू द क्रिकेट. ऑन साइडला बॉलला गॅप मध्ये बॉल आहे. स्क्वेअर लेगला मिड विकेटचा फिल्डर आलाय. थोडस फंबल त्याचा फायदा होईल. धावा मिळत असताना 2 विकेटच्या शोधात आहेत. पहिल्या षटकामध्ये रोहित शेलार होता. या ओव्हरमध्ये हार्दिक जाधव. रतनजी मात्र्यांना विनंती, आपण आमच्या मुख्य अतिथी मंचावर या. आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. पंधरा धावा. स्वेटशेटचा प्रयत्न पुन्हा, पण यावेळेला कॅप शोधू शकला नाही. डायरेक्ट हिटचा प्रयत्न बॅकअपला फार वेगाने मिड ऑफचा फिल्डर स्ट्रायकिंग इनला थ्रो. सिंगल मिळते. सिंगलच्या साह्याने धावसंख्या आपण पाहतोय ती 16 आकड्यावरती. 39चा चेस आहे आणि इथे सुरुवात फार चांगली केलेली आहे. मी म्हणेन दोन्ही सलामीवीरांनी विकेट न गमावता शफल होऊन मारलाय, पण इथे मारण्याचा प्रयत्न होता. लेट झालेत शफल. अगदी ऑफस्टमच्या बाहेरच्या वेगाने ते धावले होते आणि त्याच वेगाने ऍक्शन रिप्ले मध्ये पहा चेंडूच्या रेषेपासून बरेच बाहेर गेले, त्यामुळे चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहतोय 16. रिक्वायर्ड 100 फक्त 7.26 आहे. या मॅच मध्ये उंबरडे तेव्हाच येईल जेव्हा विकेट पडतील. हार्ड लेन डिफाईन लेगला 800. रिशाल किती पळालास तरी आता आमच्या कॅमेरामॅनने सगळं काही टिपलेलं आहे. पहिल्या दिवशी रिशालने कॅच पकडली होती. 1800 मिळाले होते त्याला आणि आताही संधी होती त्याला, पण ती गमवले. षटकार आलाय. 22 वरती धावफलक आहे. 17ची गरज आहे. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक. आफ्टर सेकंड ओव्हर ओम नर्मदेश्वर किरवली ऑन 22. कदाचित इथे पाय फ्रॅक्चर होण्याची दाट शक्यता होती. काळजीपूर्वक कॅच घ्या, पण आपल्या सेमीफायनलच्या ज्या मॅचेस होतील रेग्युलरचा, त्या कंपल्सरी आपण चिट्टा करणार आहोत. त्या गोष्टीची नोंद घ्या. ड्रॉ केला जाईल आणि त्या ड्रॉमध्ये जी टीम आपल्याला लागेल त्या टीमसोबत आपल्याला सेमीफायनल खेळावे लागेल. आणि 40+ ज्या 3 टीम आहेत त्यांचे ड्रॉ आपण आजच पूर्ण करणार आहोत. या गोष्टीची नोंद घ्या. ओम नर्मदेश्वर किरवलीचे हे सर्व खेळाडू सध्या पाहायला मिळतात जे पॅव्हलियन मध्ये आहेत. चेहऱ्यावरती कोणतीही चिंता नाही, त्याचे कारण विकेट पडलेलं नाही. पहिल्या डावामध्ये डिसिप्लिन बॉलिंग त्यांच्या गोलंदाजांनी केलेली आहे आणि दोन्ही सलामीवीरांनी चांगले बॅटिंग करत असताना 11च्या सरासरीनं 22 उभारलेल्या आहेत. किरवलीच्या माध्यमातून देखील फार मोठी तुम्हाला रजनी स्पर्धा पाहायला मिळते. खरं तर आमंत्रण होतं, पण यंदाच्या हंगामामध्ये त्यांना वेळ देऊ शकलो नाही. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक त्याच वेळेला या दोन्ही स्पर्धा होत्या. ऑन साइडला लॉफ्ट करण्यात आला. डीपमध्ये फिल्डर झेलची संधी. फलंदाज बाद. 22ला पहिला धक्का आणि इथे पार्टनरशिप ब्रेक होते. मंगेश पाटील इज गॉन. रतनजी मात्रे यांचा आपण आपल्या मुख्य अतिथी मंचावर सन्मान करणार आहोत. मी विनंती करेन धीरजदादा पाटील, अर्थात आमचे लाडके भाऊ दादा, आपण आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान पूर्ण करायचा आहे. जीनची गाडी सन्मान होतोय धीरजदादा पाटील यांच्या शुभ हस्ते. मंचावरती जे आमचे मान्यवर सध्या तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळतात. आपलं मनपूर्वक आभार. रतनश्री मात्रे साहेबांचा सन्मान. शेलार. ओ यॉर्कर आलाय. अपील तर होती, पण इथे चेंडू आपण पाहतोय पॉइंट दरम्यान अंपायरचा इशारा येतोय. एज होती बॅटची. सिंगल धावसंख्या पुढे जाईल 23. 23 या आकड्यावरती चेंडू शिल्लक आहेत. ते अर्थातच अजूनही 16 आणि 16 चेंडूंमध्ये 16ची गरज आहे. किरवली म्हटलं की गुलशन पाटील जे रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे सदस्य देखील आहेत आणि नामवंत स्कोरर आहेत. आणखी एक डॉट आलाय आणि एक तुम्हाला अंकित पाटील देखील या संघामध्ये पाहायला मिळतात, जे खरं तर आज उपस्थित आहेत. फॉर्च्यून इव्हेंटच्या वाहिनीद्वारे जे नेहमीच तुम्हाला पाहायला मिळतात. धावा फलकावरती आपण पाहतोय 23. 23 धावा 15 चेंडूमध्ये 16ची गरज आहे मॅचमध्ये. हा सामना सध्या तरी आपण बघितला तर मोमेंटम किरवलीकडे. शेलार. हार्ड लेन
लेट खेळलेत, कट करण्याचा प्रयत्न होता. शेलार फार वेगाने टाकतात चेंडूला आणि इथे बाउन्सी खूप चांगल्या पद्धतीनं चेंडूमध्ये पुन्हा हाच फटका फसला होता पहिल्या ओव्हरमध्ये. फलंदाज आपण पाहतोय रोशन यांचा. जेव्हा थर्ड मॅन थोडेसे लेट होत असताना ती कॅच ड्रॉप झाली होती. इथे तोच प्रयत्न होता गोलंदाजाचा वेगाचा बाउन्सचा फायदा उचलण्याचा फलंदाज रोशनचा. एज आहे मागे थर्ड मॅन पुन्हा ऍक्शन डाईव्ह लगावली पण कॅच आय थिंक ड्रॉप झालेलं. चांगला प्रयत्न मयूर जाधव. हाफ चान्सेसला तुम्हाला फुल मध्ये कन्वर्ट करायचं आहे. धावसंख्या डिफेंड करत असताना ऑलरेडी इन्व्हेस्टमेंट कमी आहे. फार चांगला प्रयत्न झोकून दिलं स्वतःला डाईव्ह मारत असताना पण चेंडूपर्यंत हात पोहोचले नाही. 24 धावा धाव फलकावरती. ऍक्शन रिप्ले पुन्हा ऑप्शनचा फार बाहेर होता. स्ट्रेट बॅटने लॉफ करण्याचा प्रयत्न. फ्लाय स्लिप मध्ये फिल्डर असता तरी इथे फलंदाज आउट झाले असते. 13 चेंडू 15ची गरज आहे मॅच मध्ये. फुल टॉस आणि अंपायरचा नो बॉलचा इशारा. विकेट किपर कव्हर करेल उगम तोपर्यंत मिळते ती आणखी एक धाव. फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आहे अंपायर. येस फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आहे. जाऊयात आपण टीव्ही अंपायर कडे. प्रत्येक इनिंग मध्ये प्रत्येक संघाकडे वेस्ट आहे नो बॉल. जर अंपायरच्या निर्णयाशी तुम्ही सहमत नसाल चॅलेंज करू शकता तुम्ही. आणि फिल्डिंग टीमने अंपायरच्या डिसिजनला आता चॅलेंज केलेलं. टीव्ही अंपायर आपल्याला सांगतील डिसिजन काय आहे. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. इट इज नो बॉल. यस अगदी आपण पाहतोय शोल्डर लेवलला हा चेंडू जात असताना पाहायला मिळाला. वेगाने होता त्यामुळे कदाचित फिल्डिंग टीमच्या कॅप्टनला समजलं नसावं. धावा फलकावरती आपण पाहतोय त्या 26 धावा. 13 चेंडू 13ची गरज. फ्री टॉन शॉफर दोन फ्लिक केलेला आहे. स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर डीप मध्ये दोघं फार वेगाने उचलून थ्रो येतोय. स्ट्रायकिंग एंडला धावा मिळत असताना तोपर्यंत 2 षटक संपन्न 3 विकेट पडलेली आहे. 1 धावा फलकावरती 28 धावा. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. 11ची गरज आहे या मॅच मध्ये. गावदेवी उंबरडेच्या विरुद्ध ओम नर्मदेश्वर किरवली संघाला. या पुढच्या दोन्ही संघांना माझी सूचना असेल हनुमान निळजे आणि गौरीशंकर गौरीपाडा आपल्या स्कॉटच्या मंचासमोर येऊन थांबा. ड्रिंक्स ब्रेकर गरज नाही. याला का त्यांचा आता ग्राउंड आहे. फार महत्वाची. उद्या सुपर 3 मध्ये 40+ संघ 3 गेलेत. 3 संघ म्हणजे आज संघ जिंकलाय. खरं तर अंतारली संघ 40+, त्याच्या अगोदर नारिवली 40+ आणि घेसर 40+, हे 3 गावचे 40+ संघ सुपर 3 मध्ये आलेत. बघा उद्या संध्याकाळी तुम्हाला 5:30 वाजता रिपोर्टिंग करायची आहे. 5:30 वाजता तिन्ही संघ यायचे आहेत जेणेकरून ड्रॉ करायचे आपल्याला. 3 संघामध्ये 1 संघ ड्रॉच्या माध्यमातून फायनलमध्ये पोहोचेल. राहिलेले 2 संघामध्ये पहिली सेमीफायनल ही 6 वाजता सुरू होणार. त्यामुळे 5:30 वाजता तिन्ही संघाचे कॅप्टन दाखवायचे. युट्यूबच्या माध्यमातून जर ऐकत असाल तर नक्की ही सूचना लक्षात द्या. आणि जर नसेल तर तुमच्या संघाला पॅनल्टी लागेल. 3 एक संघ जर नसेल तर दोघांमध्ये बाय केली जाईल. लक्षात ठेवा ही सूचना फार महत्वाची आहे 40+ संघासाठी. यस वेळेच्या संदर्भात या स्पर्धेमध्ये नियम फार कठोर आहेत. निळजे आणि गौरीशंकर गौरीपाडा या मंचासमोर या प्लीज. वेळ आपल्याकडे कमी आहे आणि आपल्याला 3 मॅचेस कंप्लीट करायचे आहेत. मयुरेश पाटील शिरडोनचे चॉकलेट बॉय सध्या स्क्रीनवरती आहेत. फार गोड स्माइल आहे त्याची. वयात मैदानाच्या आतमध्ये 12 चेंडू 11. ओ लाईन खराब लेग स्टंपचा फार बाहेर होता चेंडू. अंपायरचा इशारा होतोय व्हाईट बॉल. तेजसला आपण पाहतोय 3ऱ्या क्रमांकावरती जो मैदानाच्या आतमध्ये आहे. 29 धावा फलकावरती. 12 चेंडू 10 धावांची गरज या मॅच मध्ये ओम नर्मदेश्वर किरवलीला. डिसिप्लिन बॉलिंग पहिल्या डावामध्ये त्यांच्या गोलंदाजांनी केली. त्याचा फायदा फलंदाजांना झाला. धावा तितक्याशा नव्हत्या. मेंटली कोणतेही प्रेशर न घेता मंगेशने सुरुवात केली. रोशन अजूनही मैदानाच्या आतमध्ये आणि सध्या तेजस पुढे येत होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न.
पण मात्र फार वेगाने चेंडू आपण बघितला गोलंदाज भावेशचा. चेंडू आता शिल्लक आहेत 11-11 मध्ये 10 धावा. बॉलिंग ऍक्शन फार सुंदर आहे आणि ते पहा फ्रंट फूट वरती बॅटचा खाली पॉपिंग क्रीज मध्ये पडलाय चेंडू. अगोदर असं वाटलं की ओव्हर पिच होता पण यॉर्क लेंथ होता इथे. चांगला चेंडू, चांगली लाईन, चांगली लेंथ खाली ठेवलाय. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न, डॉट बॉल जर या ओव्हर मध्ये आले तर मॅच शेवटच्या षटकापर्यंत जाऊ शकते. 50 धावा ऍव्हरेज स्कोर आहे या मॅच मध्ये. 39 ला चेस करतात. आता रन बॉल इक्वेशन आत आणला या वेळेला. पडला बरोबर चेंडू आतमध्ये येत असताना पाहायला मिळाला. एक वाईट 2 डॉट. 10 चेंडू 10 ची मॅच आहे. नर्मदेश्वर किरवली साठी गावदेवी उंबरडेच्या विरुद्ध तयार गोलंदाज भावेश. हार्ड लेन डिफाईन लेगला हुक करतात आणि इथे येतोय षटकार. विशाल दादाने फक्त बॅट दाखवली. आम्हाला लवकर खेळायचंय, लवकर मॅचला सुरुवात करा तुम्ही. खूप चांगला फटका, लाईन लेग स्टम्पची होती, बाउन्सर होता आणि सुंदर फटका तेजसने सजवला हुक करत असताना. एज आहे थर्ड मॅन ऍक्शन मध्ये असेल. स्टॉप करतील चेंडूला, थ्रो करतील, 1 धाव मिळते. आता उरल्यात त्या फक्त 3 धावा 8 चेंडूंचा खेळ शिल्लक. लेफ्ट हँड प्लेअर उंबारलीचे सचिन दादा भोईर हे देखील या मॅचचा आनंद घेतात. मी त्यांना विनंती करेन की आपण या मंचावरती आपलं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. गौरीशंकर गौरीपाडा विरुद्ध जनुमान निळजे. विलाजी पाटील साहेब निळजेचे यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे. शफल झालाय. एज आहे गॅप मध्ये बॉल आणि अर्थातच असेल विनिंग शॉट. चौकाराने डाव संपला. अभिनंदन. 39 धावसंख्येला चेस करत असताना ओम नर्मदेश्वर किरवलीने हा सामना जिंकला. हार्ड लक टीम गावदेवी उंबरडे आपण पार्टिसिपेट केलं त्याबद्दल बरंच विठ्ठल पाटील साहेब, वीर बजरंग क्रिकेट संघ शिरडोन यांच्या वतीने आपलं मनपूर्वक आभार. द्वितीय फेरीला आपण प्रारंभ करतोय. सामने असतील 4 ओव्हरचे. दोन्ही संघांनी नोंद घ्या. जनुमान निळजे आणि गौरीशंकर गौरीपाडा. लगेचच उतरा. क्षणाचा विलंब न करता आपल्याला लगेचच या डावाला सुरुवात करायची आहे. जवळपास आपण पाहतोय 12:30 वाजत आलेले आहेत आणि आपल्याला 3 मॅचेस आजच्या रचनेमध्ये कव्हर करायच्या आहेत. मॅच समरी स्क्रीनवरती किरवली वॉन बाय 9 विकेट्स. खूप चांगली बॅटिंग आपण बघितली. रोशनशी नॉट आउट राहिला 15 वरती. मंगेश पाटील सुरुवात करत असताना 14. तेजस नॉट आउट राहिला 9 वरती. पण त्याहून सुंदर त्यांची गोलंदाजी होती. मच्छिंद्र 1 ओव्हर 9 धावा 1 विकेट. 2 ओव्हर आविष्कार 10 धावा 1 विकेट. संकेत 10 धावा 1 विकेट 1 ओव्हर.